नमस्कार, मी मोनिका तुमचे माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। कसे आहात सगळेजण? सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे चैत्र अमावस्या, म्हणजेच दर्श अमावस्या देखील म्हटले जाते। या दिवशी तुम्ही काहीच करू नका, फक्त एक काम तुम्हाला करायचं आहे। आज कधीही कोणत्याही वेळेत तुम्ही या ठिकाणी दिवा लावू शकता, पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हे काम करू शकता। शत्रू माफी मागतील आणि गरिबी संपेल। त्यासाठी तो दिवा कसा लावायचा त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। वर्षभरातील प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे वेगवेगळे असते, पण अमावस्या तिथीला तुम्ही काही जर प्रभावी उपाय केले तर निश्चितच ते तुम्हाला चांगले फळ देऊन जाते। कारण अमावस्या ही लक्ष्मी देवीला देखील समर्पित आहे। या दिवशी लक्ष्मी माते संबंधित काही जर तुम्ही प्रभावी उपाय केले तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळणारच। या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी सोबतच पितृदेवतांची देखील पूजा केली जाते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या पूजेसोबतच पितृदेवतांची पूजा करण्यासोबतच तुम्ही काही प्रभावी उपाय नक्की करावे। अगदी सोपा उपाय आहे जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा तर तुम्हाला हा जो दिवा लावायचा आहे हा तुम्हाला सकाळी 12 वाजेच्या आत लावायचा आहे किंवा तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लावला तरी चालेल। हा दिवा तुम्हाला घरामध्ये लावायचा आहे। धार्मिकदृष्ट्या दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे। दिवा प्रज्वलित करणे म्हणजे सकारात्मकतेचे प्रतीक आहे। आपण संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेला दिवा लावतो आणि सकाळी देखील दिवा लावतो। यामुळे घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होते। कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा कोणतेही कार्यक्रम असो, कुठेही असो, दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम अपूर्णच असतात आणि कोणत्याही पूजा अपूर्णच असतात। सगळ्यात पहिले दिव्याची पूजा करून दिवा प्रज्वलित केला जातो व त्यानंतर बाकीच्या गोष्टींना सुरुवात होते। तर दिव्याचे आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्व आहे। असे म्हटले जाते की एखादी सेवा करण्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा ती सेवा देवाजवळ पोहोचण्यासाठीचे काम दिवा करत असते। दिव्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते। दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते। दिवा लावल्याने देवाच्या अस्तित्वाची आणि शक्तीची आठवण होत असते। त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण आणि प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होते। आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी ज्या घरात अशा प्रकारे दिवा लावला जाईल त्या घरातील सर्व दोष निघून जाणार, त्या घरातील नकारात्मकता दूर होणार, घरामध्ये सुख शांती लाभणार। कुटुंबाची प्रगती होत नसेल, पैशांच्या अडचणी येत असतील, शत्रू तुमचे जास्त असतील, सतत तुमच्यावर गरिबी असेल किंवा तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतील तर त्यासाठी अमावस्या ही तिथी खूप महत्त्वाची आहे। या दिवशी असे शुभ उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्याचे चांगले फळ मिळते। घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलं जर हट्टीपणा करत असतील, सांगितलेले काम ऐकत नसेल किंवा त्यांची अभ्यासात प्रगती नसेल तर ह्या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे हा दिव्याचा उपाय। काही आपल्या आजूबाजूलाच शत्रू वावरत असतात, ते शत्रू आपल्याला कधीकधी माहीतही नसतात, जे आपल्याविषयी सतत वाईट विचार करतात। त्यांच्या या वाईट नजर दोष आपल्याला लागू नये त्यासाठी देखील हे काम करणे गरजेचे आहे। यामुळे शत्रुदोष दूर होतो, नजर दोष दूर होतो। हा उपाय जो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तो अमावस्येच्या दिवशीच केला जातो। या उपायासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत झालेले तुम्ही असालच, त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे। तुमची देवपूजा वगैरे आटपून त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। किंवा तुम्हाला सकाळी शक्य नसल्यास तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, थोडंसं गाईचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। उदबत्ती सोबत घ्यायची आहे व तुम्हाला ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तिथे जायचं आहे आणि तिथे रुईच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचे आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे। या झाडांच्या मुळांमध्ये श्री गणपती बाप्पा निवास करत असतात आणि पानांमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते असे सांगण्यात आलेले आहे। अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ असते। अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांच्या पानांची माळ शनिदेवतांना अर्पण करत असतो। त्यानंतर हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते
झाडाला सांगायचे आहे आणि मनोभावे माफी मागायची आहे. आणि रुईच्या झाडाचे एक पान तोडून घरी आणायचे आहे आणि हे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे पान बारीक करून त्याचा पाण्याचा तुम्हाला रस काढायचा आहे. अगदी 2 ते 3 थेंब जरी या पानाचा रस निघाला तरी चालेल. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे, चांगली पंती घ्यायची आहे. कुठेही तुटलेली पंती घेऊ नये, चांगली पंती घ्यावी. त्यानंतर त्या पंतीमध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि तुपामध्ये तुम्हाला पानाचा रस टाकायचा आहे. तूप आणि पानाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 कापसाच्या वाती लावायच्या आहेत. दिवा प्रज्वलित करण्याआधी तुम्हाला ह्या वातीला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून तांदूळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला देवघरात प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दिव्यासमोर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. कमीत कमी 1 माळ जप करायचा आहे आणि कालभैरव अष्टकाचं 1 वेळेस पठण करायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमच्या घरात ज्या काही अडचणी, संकटे, दुःख असतील, तुमची कामं होत नसतील किंवा तुम्हाला तुमच्या शत्रूंचा त्रास होत असेल आणि तुमच्या घरी खूप गरिबी असेल, पैसा येत नसेल, सर्व समस्या या दिव्यासमोर बसून हात जोडून मनोभावे तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. आणि हा दिवा जोपर्यंत जळतो तोपर्यंत जळू द्यायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याची जी वात आहे त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे. लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे. सर्व घरामध्ये हा धूर फिरवताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे तुम्ही डिशमध्ये तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि ती मातीची पंती तुम्ही परत वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे. या दिव्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते, वाईट शक्ती दूर होतात. म्हणून हा उपाय अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद हे कायम टिकून राहतो आणि घरात नकारात्मकता असेल ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो. त्यामुळे त्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटायला लागते. आणि चैत्र अमावस्या, दर्श अमावस्या हा दिवस पितरांची सेवा करायचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. होईल तेवढी सेवा पितरांची या दिवशी अवश्य करायची आहे. म्हणून या दिवशी पितरांना त्यांच्यासाठी एक दिवा नक्की लावायचा आहे. दुपारी 12 वाजता तुम्हाला ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे. किंवा अमावस्या तिथे आहे त्यामुळे दिवसभरही तुम्ही लावू शकता. ईशान्य दिशेलाच दिव्याचे तोंड असावे आणि तिथे 1 तांब्या भरून पाणी देखील तुम्हाला ठेवायचं आहे. दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता आणि दोन्ही तेल नसेल तर तुम्ही साधा तेल देखील वापरू शकता. त्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा मोहरी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ईशान्य दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि पितृदेव नामस्मरण करायचे आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पितृदेवतांना क्षमा मागायची आहे. काही चुकल्यास आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू, या प्रकारे त्यांना क्षमा मागून प्रार्थना करायची आहे. त्यांना आशीर्वाद मागून मनोभावे तिथे प्रार्थना करायची आहे आणि या प्रकारे दिवा लावायचा आहे. शक्यतो हा उपाय दुपारी 12 वाजताच करावा. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि ज्यांना सुतक असेल त्यांनी हा उपाय करू नये. ज्यांचा मासिक धर्म असेल त्या महिलांनी हा उपाय करू नये. बाकी इतर घरातील सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल.